मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला. अखेर 3 दिवसांनंतर रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलन मागे. कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. शेतकऱ्यांबाबत सरकार सकारात्मक. 22 तारखेआधी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ. मंत्री गिरीश महाजनांचं रोहित पवारांना आश्वासन. रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी. मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा. पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस. रोहित पवारांचं आंदोलन कारखानदारांसाठीचं. सरसकट कर्जमुक्तीचा फायदा जो आहे तो केवळ कारखानदारांनाच होणार. रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची टीका. व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी. मृतांमध्ये 4 महिलांसह लहान मुलांचा समावेश. म्हसवड पंढरपूर मार्गावरील दुर्घटना. मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून सोलापूरमधील जखमींची रुग्णालयात विचारपूस. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार. महाजनांची माहिती. मातोश्रीवरील बैठकीला 5 खासदार गैरहजर, 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 ऑनलाईन उपस्थित. राऊतांचा दावा. वाघचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं. नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबईत पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढऱ्या पट्टीचा वाद. संतप्त मनसैनिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात तर रस्त्यावर पांढरी पट्टी. अनधिकृत पालिकेकडून कारवाईच्या सूचना. कुणीही कुठल्याही समाजाला एकामेकांसमोर उभं करू नका. पांढऱ्या पट्ट्यावरून राजकारण करणाऱ्यांना मतं मिळत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला. मुंबई जैन आणि मराठीमधला सगळा वाद लावण्यामागे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पदमसागर कारणीभूत. मुनी निलेश चंद्र यांचा गंभीर आरोप. टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांचा एनडीएला पाठिंबा. बंडखोर खासदारांकडून नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीमध्ये जाण्याची घोषणा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीनंतर खासदार काकोली घोष यांची माहिती. उद्यापासून वाजणार शाळेची घंटा. मुख्यमंत्री फडणवीस वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार. शाळेच्या पहिल्या दिवशी फडणवीस विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम. महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप. स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप. हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा भुईसपाट. गोंदियात 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर बुलढाण्यात शेत पिकांसह सोलार पंपांनी घोट्याचं नुकसान. पंचनामे करण्याची मागणी. महिला T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय. भारताकडून पाकचा 64 धावांनी पराभव. स्मृती मंधानाची सर्वाधिक 68 धावांची अर्धशतकी खेळी.